भाग्यामुळे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच हे प्राप्त झालं. आणि त्यांनी जे शिकवण दिली, प्रत्येक केव्हाही कोणत्याही क्षणाला कुठेही आलं तर एक दोन वाक्य तरी सहज अशी येतात की ती आयुष्यभर जपावीत आणि त्याप्रमाणे आचरण करावं. हा एक महामंत्र प्रत्येक एक एक वाक्यातून एक एक शब्दातून त्यांच्या असा आपल्या वरती संस्कार करून जातो. अशी अत्यंत अधिकार असणारे आणि खरोखर तुमच्यामध्ये आदर्श असे सद्गुरू हे एक या ठिकाणी आज यावे, या भूमीला त्यांचा पायाचा स्पर्श व्हावा, आपणा सर्वांना दर्शन व्हावं, हे एक आपणा सर्वांचं भाग्य आहे. या आणि त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अंतःकरणपूर्वक जे जे काही आमचं आहे ते सर्व समर्पण करून स्वागत करतो आणि त्यांची बोधवाणी आपल्या सर्वांचा उद्धार करो, आपल्या स्थानाचं पालन फिटो आणि त्यांच्या संस्कारानं आमचं जीवन सुफलित हो, यशस्वी हो, अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून महाराज की जय, बस. अरे काकाने जे वर्णन करून सांगितले त्यात त्यांचा स्वानुभव आणि त्यांचा अधिकार किंवा पात्रता याचे उद्गार तुम्ही ऐकलेच आहात. गुरुचे महत्व शास्त्रात सांगितलं आहे. गुरुशिवाय गती नाही पाहिजे. पूर्वे आळगच्चे कवित्वाणी श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम तद्विधी प्रणिपाते प्रिपस्येन सेवया प्रेक्षण श्री ज्ञानम ज्ञान तत्त्वस्यना गीतेमध्ये उपनिषदामध्ये वगैरे ऐकू येतं ना. मी सातवा सांगतो सगळ्या ठिकाणी म्हणजे पुस्तक म्हणजे गुरुमान धरला पाहिजे. ज्ञान होण्यासाठी दुसरा उपाय नाही. दासोबा सुद्धा पुष्कळ त्यांनी विवरण करून सांगितलेलं आहे. आता मगाशी नाना काकाने सांगितलं काय गुरुशिवाय काम होऊ शकत नाही. काय गुरुशिवाय आता तसे पुष्कळ साचून होऊन गेले ज्यांना गुरुशिवाय साक्षात्कार झाला. रामदास स्वामी, रमण महाराज वगैरे वगैरे. पण ते अपवाद म्हणून समजायचे, नियम नव्हे. कारण त्यांनीच पुढे आपल्या ग्रंथात सद्गुरूशिवाय मोक्ष होणे शक्य नाही, ज्ञान होणे अत्यंत अशक्य अवघड गोष्ट आहे असं रामदासांनीच लिहून ठेवलेलं आहे. त्याचा तितकाच त्यांच्यासारखे अधिकारी पुरुषांना सुद्धा पुष्कळ श्रम करावं लागले. कशासाठी? ज्ञानाचा साक्षात्कारासाठी. मग तितकी योग्यताही नाही, तितका वैराग्य नाही आपल्याजवळ, तितकी बुद्धिमत्ता नाही, तितकी मुमुक्षता तीव्रता नाही. मग असे साधारण सांगून सगळ्यांना मग आपोआप ज्ञान होईल हे अशक्य गोष्ट आहे. त्याकरता गुरु पाहिजे. आपण आणि बाकीची साधनं आहे ती साधनं म्हणजे आपल्या मनाने आपण करीत असतो. कोणी सांगेल काय वाचनात आलेलं जे आहे जे येईल ते म्हणजे त्या साधनाचं फळ, निश्चित फळ, निर्दिष्ट फळ काय
आणि आपल्याला जे काय पाहिजे वगैरे वगैरे ते ज्ञान असताना पण जे पाहतो किंवा सांगतील ते किंवा असो आपण ग्रंथात वाचनात येईल ती सगळी साधन आपण विवेचन न करता त्याचा काहीतरी फलश्रुती त्याचा क्रम त्याचं काहीच माहीत नसताना आपण कधी सुटतो. पण त्याच्याने काय आपल्याला शांती किंवा फळ मिळत नाही हे आपण सगळ्यांचा अनुभव आहे. आता व्यवहार सुद्धा आम्ही काहीतरी कमवायचे असेल तर काहीतरी उद्योग करायचा असला किंवा काहीतरी मग काय करतो व्यापाराला सुरुवात करायचा असला तर म्हणजे मग त्या ह्याच्यातला जे तज्ञ असतील त्यांच्याकडे जातो. त्यांना विचारून मग आम्ही सुरुवात करतो आपल्या धंद्याला किंवा विद्या कला वगैरे आहे ते गुरुशिवाय ते प्राप्त होत नाही. हे आपल्या सामान्य ह्याच्या सुद्धा व्यवहार सुद्धा आपला अनुभव आहे. गायन कला आहे, पांडित्य आहे वगैरे वगैरे हे सुद्धा मग एकनिष्ठेने तो त्यात पारंगत व्हायचा असेल तर एकनिष्ठेने एका कुठे तज्ञ त्या शास्त्रातील किंवा त्या विद्येतील कलेतील ते अत्यंत जो श्रेष्ठ किंवा असेल त्याच्याकडे जाऊन मग त्यांच्याकडूनच ते त्याचं हस्तगत रहस्यच करता येतं. हे सगळ्यांचा अनुभव आहे. हे तरी अध्यात्म विद्या ही अलौकिक आहे. म्हणजे बाकीच्या विद्येप्रमाणे हे आपल्याला आपोआप कळणार नाही, लक्षात येण्यासारखे नाही, दिसतही नाही, विचारायला सुद्धा ते गम्य होत नाही असा विषय सूक्ष्म आणि विषय मग आपोआप आपल्याला कळेल हे शक्य नाही. चैतन्याने चैतन्याला स्फूर्ती मिळणार. चैतन्य म्हणजे तुम्ही चैतन्य रूप हे व्यक्ती म्हणजे चैतन्य रूप आहे. त्याला जडापासून स्फूर्ती मिळणार नाही. पुस्तक हे जड आहे की नाही. मग चैतन्यापासून चैतन्याला स्फूर्ती मिळेल. चैतन्य म्हणजे गुरुरूपी चैतन्य, ते जागृत चैतन्य, हा सुप्त चैतन्य. निजलेला जागा असलेला तो उठू शकतो, तसं जागृत चैतन्य रूपी नाही. मग सुप्त चैतन्य रूपी शिष्याला मग जागृत करू शकतो, ज्ञान देऊ शकतो, अनुभव देऊ शकतो, उद्धार करू शकतो. त्याकरता गुरुची आवश्यकता आहे. त्यांनी पुष्कळ त्याने स्पष्ट करून सांगितलेलं आहे आणि ते खरं आहे. आता माणसाला काय जगात येऊन काय प्राप्त घ्यायचं आहे. प्रपंचाला मी आलो, जन्मलो, मग कोणत्या तरी उद्देशाने आलो किंवा उगच वायाच आया वैसा गया असं म्हणतात हिंदीमध्ये म्हटलेलं आहे. तसं नुसतं यायचं आणि कुठेतरी राहायचं, काहीतरी हे करून निघून जायचं. जन्मतो मरण्यासाठीच काही दुसरा उद्देश आहे याचा विचार आपण केला पाहिजे. नाही, काहीतरी आपल्याला साधायचं इकडे येऊन मोठं कार्य, मोठं फल आपण इकडे प्राप्त करून घ्यायचं आहे. कोणतं फल आहे असं तुम्ही म्हणा, शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे. माणसाने, व्यक्तीने कर्म अर्थ काम हे 4 पुरुषार्थ म्हणजे कर्तव्य फल साधायचे आहे तिकडे जगात येऊन. किंवा दुसऱ्या शब्द सांगितलं म्हणजे अर्थ आणि काम म्हणजे प्रपंच, धर्म आणि मोक्ष म्हणजे परमार्थ. प्रपंच आणि परमार्थ किंवा उपनिषद भाषेत श्रेय आणि प्रेय, श्रेय आणि प्रेय किंवा प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साधून घ्यायला आम्ही इकडे आलेलो. त्यापैकी आम्ही धर्म हे पहिला पुरुषार्थ आणि मोक्ष दोन्ही सोडून गेले, मधलीच 2 धरलेले आम्ही. काम आणि अर्थ नाही म्हणतात, तसं नाही. धर्म आणि हेही केलं पाहिजे, आपलं कर्तव्यच आहे. नाहीतर काय आहार निद्रा भय मैथुना आणि सामान्य मी पशुकर नराण ज्ञानम मी तेषामध्ये को विशेषो ज्ञानेना पशुवी समान. माणूस श्रेष्ठ कशामुळे? ज्ञानामुळे श्रेष्ठ आहे. त्याला
परमेश्वराने सगळे हे जग निर्माण केले, सगळे पशु पक्षी सगळे निर्माण केले, पण त्याला काही समाधान झालं नाही. कारण काय, ते पशु निर्माण झाल्याबरोबर आपल्या आता खाण्याकडे ते पळू लागले. मग तो म्हटलं काय त्याला समाधान झालं नाही. मग माणसाला निर्माण केलं. मग माणूस काय केला की माणसाने असं मागे बघितलं, मला कोण निर्माण केले असं मागे बघितलं. हा योग्य आहे, म्हणजे मानवाला धन्य झालं. हे मात्र मनुष्य हे फार उत्तम आहे, फार श्रेष्ठ आहे, त्याकरता मी ह्याच्यात वास केला पाहिजे म्हणून त्याचं लक्षात आलं. तो म्हणाला मला राहायला योग्य ठिकाण म्हणजे हेच मनुष्य शरीर, असं परमेश्वराला वाटलं. मग ह्यात शिरावं म्हणतो. मग तो म्हणाला शिरायला काहीतरी द्वार पाहिजे ना, काही जायचं शिरायचं कुठेही आपण घरात किंवा जातो म्हणजे काहीतरी दारातून जावं लागतं की नाही, काहीतरी शिरायला दार पाहिजे. मग ह्या नररूपी शरीरात शिरायला कोणत्या द्वाराला शिरावं मस्त परमेश्वर विचार पडला. डोळ्याच्या द्वारा शिरायला म्हटलं डोळे मला बघतील, मग माझं काय महत्व राहिलं. मी डोळ्याला दृष्टी झालो, डोळ्याची सेट झाले, मग नको म्हणणार. म्हणजे ह्या इंद्रियाच्या द्वारे आत शिरायला त्याला नको म्हणाला. मग काय करायचं, म्हणजे मस्तक छेदून ह्याद्वारे आतून आत शिरल्यामुळे ते लहान मुलाच्या मस्त हे बघा इकडे एक थोडं हे असतं की नाही, त्याद्वारे तो आत शिरला आणि वास केलेला आहे मनुष्य शरीरामध्ये, असं उपनिषदामध्ये कथा आहे. एकंदरीत सांगायचं हेतू काय, आपल्या शरीरामध्ये परमेश्वराचा वास आहे, त्याला ओळखणे म्हणजे मोक्ष. धर्म आणि मोक्ष म्हणतो ना, धर्म म्हणजे नीतीने वागणे वगैरे वगैरे आहे म्हणजे धर्म, आणि मोक्ष म्हणजे आपल्या हृदयातील आत्मस्वरूपाला ओळखणे, परमेश्वराला ओळखणे, आणि ओळखून मग काकाने सांगितल्याप्रमाणे शुद्ध अंतःकरण शुद्ध हृदयाने मग त्याच्यामध्ये तन्मय होऊन सल्लीन होऊन त्या आनंद परमानंदामध्ये आपण निमग्न आणि ती प्राप्त करून घेणे हे मनुष्य जन्माचे मुख्य कर्तव्य आहे. मोक्ष 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष हाच मुख्य पुरुषार्थ आहे. म्हणजे याची देही याच डोळा पहा मुक्तीचा सोहळा असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. म्हणजे संसार शांतीशी आले की लाभी अमृत झाले. आपली संसारूपी बाजाराला मी आलेलो हो काही खरेदी करण्यासाठी की नाही, धन कोणते घेऊन आलो मी, आयुष्यरूपी धन घेऊन आलेलो. क्षणरूपी धन म्हणा, एक प्रत्येक क्षण म्हणजे आपले एक धनच आहे. म्हणजे त्या पैशातून काही आम्ही खरेदी करू शकतो, चांगले वाईट वगैरे. तसं आपल्या आयुष्यातला क्षण वेळ करून आम्ही काही करू शकतो. उत्तम काम, आपले उद्धाराचे काम, वाईट काम, कोणीही काही करू शकतो. पैशाप्रमाणे आपलं क्षण आहे. मग आयुष्यरूपी धन आम्ही घेऊन इकडे आलेलो. कोणत्या करता एक लाभी आम्हाला झाले, परमेश्वरला ओळखण्यासाठी, प्राप्त करून येण्यासाठी, खरेदी करण्यासाठी म्हणा. ला मेरा गोविंद लिनो मोल म्हणतात कोणी मीराबाईने वर्णन केलंय. मैने गोविंद लिओ मोल म्हणजे मी खरेदी केलेला आहे, कोणाला गोविंदाला खरेदी केली. तसं इकडे परमात्म्याला परमेश्वराला आपण मिळवण्यासाठी इकडे आलेला आहो केली काय आयुष्यरूपी धन घेऊन. पण आता काय झालं, तो जत्रेला गेला, बाजाराला गेला, मग तिकडे मोहक वस्तू होत्या. मग तुम्हाला एक घेऊ लागला, सिनेमाला गेला आणि हॉटेलमध्ये गेला, सगळे त्यात भान राहिले नाही. काय खरेदी करण्याकरता मी आलाय हे त्याला विसरून गेला आणि त्याच्यामध्ये सगळे पैसे खर्च केले. सगळे पैसे खर्च केले. मग त्या म्हणतो राहिले की मग कशासाठी आलो होतो बाजारात, का कोणता पदार्थ मी घेण्यासाठी आलो होतो ते विसरलो की सोडलं. तसा माणसाचा आहे आयुष्य, सगळे ते विषयाकडे खर्च करून मग शेवटी जागा होतो. काय उपयोग काय त्याकरता आयुष्यरूपी धन विसू परमेश्वरूपी धन किंवा मग परमेश्वर वस्तू आपण मिळवायची आहे, म्हणजे मोक्ष मिळवायचा. कारण सारांश काय, मोक्ष मिळवणे. तर तुम्ही म्हणा मोक्ष कशाला पाहिजे आम्हाला, मोक्ष मला त्या आमचा काय संबंध, मोक्ष नको आम्हाला, आमच्या आम्ही तृप्त आहो आपल्या ह्याच्यामध्ये. मोक्षाशिवाय तर कोणालाही करतील नाही. मोक्ष म्हणजे तुम्ही काही दुसरा अर्थ करता म्हणून ते तुम्ही नको म्हणता.
मोक्ष म्हणजे आनंद, दुसरं काही नाही. परमानंद, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे मोक्षाचे लक्ष्य शास्त्राने करून ठेवलेलं आहे. सगळ्या दुःखांची निवृत्ती, नाहीशी होणे आणि परमानंद, अत्यंत आनंद जे श्रेष्ठ आनंद आहे ते प्राप्त होणे, हे याला मोक्ष म्हणतात. ह्या दोन गोष्टी कोणाला नको आहेत. सगळे दुःख नाश, आम्ही एक दुःख नाशाकरता किती प्रयत्न करतो, वर्ष कष्ट करून एक दुःख नाश करून घेतो. हे सुद्धा पूर्ण परत येईल असं येत नाही, असं काही नेम नाही. म्हणजे एकेका दुःखासाठी, दुःख निवारणासाठी आम्ही पुष्कळ आयुष्यभर प्रयत्न करतो, ते दुःख निवारण होतही नाही. पण इकडे सगळी दुःख निवारण, सगळी दुःख निवृत्ती, सगळ्या दुःखांची निवृत्ती, सगळे दुःख जाणे आणि अखंड म्हणजे नेहमी सर्वदा परमानंद भरीत राहणे. आम्हाला केव्हा केव्हा थोडा आनंद होतो, कितीतरी आम्ही हे म्हणतो, कुठे सहला गेलो, एक 4 दिवस मजेत गेले, किती आम्हाला वाटतं किती आनंद झाला, हो की नाही. म्हणजे काही क्षणिक आनंद सुद्धा आम्ही इतकं महत्व देतो. मग शाश्वत आनंद प्राप्त झाले तर महत्व भाग्याचं महत्व आहे. ते शाश्वत आनंद प्राप्त करून घेणे किंवा मोक्ष प्राप्त करून घेणे हेच माणसाचे मुख्य कर्तव्य आहे, मनुष्याचे. म्हणून मग सांगितलं ना, 4 पुरुषार्थामध्ये काय मोक्ष हा मुख्य पुरुषार्थ आहे. आणि मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान पाहिजे, ज्ञान प्राप्तीसाठी गुरु पाहिजे. गुरुचे महत्व कारण हे इतकं वर्णन करण्याचं कारण काय, ज्ञानाचं इतकं महत्व आहे. म्हणून परमानंद प्राप्ती जी आपलं सार्थक होणार आहे ते ज्ञानानेच होणार आहे, दुसरं कशालाही नाही. पण जे साधन करतो ते नुसते परंपरा साधन म्हणतात. म्हणजे ते तुम्हाला मार्गाला ज्ञानाकडे आणणारी जी साधन आहे, म्हणजे परंपरा साधन आणि साक्षात साधन. साक्षात साधन हे ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय हृदय ज्ञानान्न मुक्त ही ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष. ज्ञान करून घेतलं पहा तुम्ही संकटात पडाल म्हणून सांगितलं. पुष्कळशी वाक्य आहेत उपनिषदात वगैरे. आता काय झालेलं आहे, उपनिषदी कोणी वाचत नाही, शास्त्रग्रंथही वाचत नाही, सगळा वेळ पण आपण प्रपंचात खटपटीत आम्ही घालवतो. म्हणजे इतकी ते अमूल्य ग्रंथ त्यांनी देव भाषेत उपनिषदी आहेत, सर्व वेद सोडा, सगळे समन्वेद वाचणे किंवा शक्य नाही, उपनिषद तरी वाचावी आपण, किंवा आपले प्रासादिक ग्रंथ आहेत ते तरी वाचा. काही नाही, वाचन नाही, परिशील नाही, विचार नाही, नुसतं काय, नुसतं एक चाकोर येतो, तेच राहायचं. सकाळी उठायचं, करून कामाला जायचं, परत यायचं, परत ह्याच्यामध्ये सर्व वेळ आपण घालवतो. म्हणजे नुसते आपण उपजीवनासाठी, देह रक्षणासाठी करतो. प्रपंच म्हणजे देह रक्षणाशिवाय दुसरं त्याचा जास्त प्रयोजन नाही. हे तुम्ही बघून घ्या, विचार करून घ्या. पुष्कळ फार करतो म्हणजे दुसऱ्या ह्या 3 गोष्टीपेक्षा जास्त करीत नाही. अन्न, वस्त्र आणि वस्ती हे 3 गोष्टीपेक्षा जास्त काही करीत नाही आम्ही. एक वस्ती म्हणजे मोठ्या चांगल्या घरात राहणे म्हणा, हे आपल्या पाहिजे आहे आपल्या शरीराला, हो की नाही. मग आता एक मोठा बंगला आहे, आणखी लक्षात कमवण्याचा प्रयत्न करतो, आणि काय करणार, एका चांगल्या घरात राहतो, मग तू घरात नाही काय दुसरीकडे कुठे काय काम करेल नाही, तर घरात राहणार. म्हणजे या प्रयोजन काय जास्त वाढत नाही. काय सगळ्याचं काय विचार आहे, पुष्कळ सुखी होऊ हे खोटं आहे, हे आपल्या अनुभवाचं नाही. सुख म्हणणारे जी वस्तू आहे ती बाह्य पदार्थात नाही. ही गोष्ट तुम्ही खुणगाट बाजू ठेवा, पैशात किंवा घरात किंवा आपल्यात, हे सुख म्हणणारी वस्तू बाहेर कुठेही नाही. ते आपल्यात आहे, आपल्यात आणि आपल्या आत्मस्वरूपात किंवा परमेश्वर स्वरूपात जे अंतर्गत अंतःकरणामध्ये विराजमान झालेलं असं जे स्वरूप आहे त्यात आनंद आहे. त्या आपला अंतर्गत आनंद आहे, बाहेर कुठेही नाही. हे तुम्ही विचाराने, अनुभवाने, आपल्या जीवनरूपी पुस्तक वाचून तुम्ही सिद्ध करून घ्या. दुसरे पुस्तक पर्याय नको हे कळायला. तुमचे जीवनच तुमचे तो एक पुस्तक समजा, ग्रंथ तुमचा जिवंत ग्रंथ म्हणा, तुमचा अनुभव बघा, जीवनाचा
या मग सुख मिळालं काय कधी? सुख म्हणजे काय? पूर्ण तृप्ती. आणि मी पूर्ण सुखी आहे अशी ती निश्चिंतता, तृप्ती वगैरे तर कुठे केव्हा तरी आपल्याला मिळाली काय? कधीही नाही. पुढे 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 पुढच्या ह्याच्यासाठी. म्हणजे आता काही नाही, तो पुढे धावतो. म्हणजे आताच्या जागी तो सुखाने सुखी नाही असं सिद्ध होतं की नाही? सुखासाठी आम्ही प्रयत्न करतो, उद्याच्या सुखासाठी. सुख पुढे आम्ही ढकलत जातो. एक असताना पुढे सुख वाटतं, तिकडे गेले किती आणखी सुख पुढे जातं. की मृगजलाची उपमा अगदी बरोबर. मृगजल म्हणजे ते सूर्यकिरणामुळे त्याच्यामध्ये पाण्यासारखाच भास होतो. मग तिथे पाणी यायचं बरं, धावून धावून तिथे जाऊ आणि तितक्याच अंतरावर पाणी तिथे भास लागतं. आणखी पुढे पुढे जात जातात कुठपर्यंत केव्ही सापडत नाही. हे सुखाचं मृगजळ आहे. जगात ते आम्ही सुख शोधतो. सुखाच्या मृगजळा पाठीमागे सगळे लागले आहेत. सुख कोणाला मिळालं नाही. रामदास म्हणतात हे तुम्हाला कसं मान्य आहे की नाही बघा काय? प्रपंच सुख झाले ऐशी देखली ना ऐकले. असं सुख म्हणजे पूर्ण सुख समजा. हे द्वंद्वातील सुख थोडं सुख होणार की जाणार आपण की नाही. आपलं सुख कसं आहे? दुःख वेष्टीत सुख आहे. एका दुसऱ्याच बाजूला दुःख आहे. आणि आमच्या बाबतीत एक नाण्य म्हणून समजा. नाण्यामध्ये अक्षर असतात ते एक चित्र किंवा हे मग एका दुसऱ्या बाजूला अक्षर असतात, एका बाजूला एक चित्र किंवा मग ते नाणे किती पण दोन्ही येतात. एकच एकमेकाला ते सोडून राहत नाही. हे द्वंद्वाचे सुख दुःख तसे आहेत. सुखच घ्यावं असं म्हणतो मी, पण दुःख त्याच्या पाठीमागे आहेच. इतकंच आम्ही त्या दुःखाकडे बघत नाही म्हणून ते सुख वाटतंय. जसं नाणे मी अक्षर मागे करून नुसते लागलं हे असतं की नाही ते घेतो बघत राहतो म्हणतो. तसं सुखाकडे बघून ते सुखच आहे असं वाटतंय मला. पण ते द्वंद्वात्मक, दुःखाने वेष्टीत आणि भयान्वित, त्याला पुष्कळ ते अडथळे आहेत, विरोध आहेत. एकच पुष्कळ ते मागणारे आहेत. ते तशी सगळं आव्हान घेतील, सरकार हे करीत ते कमी होईल. ते नाही तसं देह तुमचा रोग झाला तर काय उपयोग? तुम्ही ज्याच्या आधारावर तुम्ही मोठे इमारत बांधता तुम्ही, हो की नाही? पैसे आणि लाखो पैसे पुष्कळ इमारती हे ते पुष्कळ विस्तार करता हो की नाही? ते कोणत्या आधारावर करता? शरीराच्या आधारावर. पण शरीरच असं आहे की ते केव्हा ढासायचं त्याचा नेम नाही. शरीर ढासणं म्हणजे इमारत एकदम कोसळायची. एक पाया नसलेले पाया, हे शरीर पायावर हे इमारत बांधलेलं आहे, पण हे पायाचे हे नाही, मजबूत नाही. मग ते पाया हे झालं की नाही, मग ते इमारत ढासळणार. सांगण्याचं हेतू काय म्हणजे जे सुख आम्ही प्रपंचात सुख म्हणतो ते खरं सुख किंवा पूर्ण सुख नाही. पूर्ण सुख म्हणजे काय? कशावरही अवलंबून आहे, स्वतंत्र आणि सार्वकालिक जे तुम्हाला सुखाला असे सुख मिळत ते खरं सुख म्हणायचं. ते परावलंबी सुख आहे. मुलगा त्याच्यावर तुम्ही अवलंबून ठेवला. मुलगा तुमचे ऐकला तर सुख, ऐकला नाही तर दुःख. म्हणजे दुःख म्हणजे सुख गेले की नाही अवलंबून ठेवला होता. नाही मुलगा मुलावर नाही, पैशावर नाही, कशावरही नाही, पण आपल्याच असं सांगितलंय आत्मन्येव आत्मना तुष्ट. तिथपर्यंत किंवा ज्ञानी कोणाला म्हणतात प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट. आपल्यामध्ये आपण परिपूर्ण तृप्त आनंदप्रित केव्हाही राहणारा तर तो ज्ञानी किंवा पूर्णत्वाला पोहोचलेला तो मोक्ष त्याला मिळालेला आहे. आणि तशी स्थिती या सगळ्याला प्राप्त करून घ्यायची आहे. ठीक, आपण इथे धडपडतो का शेवटी काय मला मिळतं याच्यातून विचार केला. कष्ट जन्मभर कष्ट करतो की नाही, मुलासाठी पैशासाठी रात्र दिवस चिंता कष्ट आणि शरीर कष्ट होतो वगैरे करतो. शेवटी काय म्हणतात मला रोग म्हातारपणात मरण येतं आमचे 3 मिनिट की नाही. त्या सगळ्या खेळाचं फळ इतकं म्हणावं लागेल की नाही. ते सगळं ते केल्यावर ते मुलासाठी नातवंडासाठी दुसऱ्यासाठी आहे. तुम्ही जे करता तुम्हाला काय मिळालं याच्यात
तुम्ही काय घेऊन जाणार आहात? तुम्हाला त्याचा काय उपयोग आहे? तुमच्या म्हातारा रोगग्रस्त स्थितीत किंवा मरणाच्या वेळी नंतर मरणानंतर ह्याचा काय उपयोग होणार आहे? विचार करा. माझे म्हणतात समज की नाही, पण खरोखर तुझे हे नाही. यस्य कस्यापि रक्षसी म्हणतो ते रक्षण करतोस तू. यस्य कस्यापि तुझे म्हणतोस म्हणून तू रक्षण करणं हे कारण आहे, कबूल आहे, पण ते खोट आहे. सगळ्यांचं आहे, सगळ्या करता आहे, सगळ्या जगाचिरीत आहे. हे होत राहणार, पण तुझं कल्याण त्याच्यात नाही. तुला आनंद काही मिळाला नाही. तुझी तुला काही प्राप्त झाले नाही ह्याच्यापासून. त्याकरता ज्ञान पाहिजे. ज्ञानाने ही पराशांती, परमानंद, मोक्ष किंवा देवदर्शन म्हणा, आत्मसाक्षात्कार म्हणा, हे जे मुख्यत्व हेच इथं आम्हाला कमवायचे आहे, प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यासाठी ज्ञान पाहिजे. हे कशामुळे आपलं हे झालेलं आहे? हे बंधन अज्ञानामुळे झालेलं आहे. अज्ञान झाल्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञान होण्यासाठी गुरु पाहिजे. म्हणून त्या गुरुचे महत्व पुष्कळाने वर्णन केलेले आहे. आणि प्रत्येकाने आता इकडे आपण काकाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि त्यांनी स्वानुभव सांगितलेला आहे. त्यांचे हृदय वचून म्हणून त्यांनी पुष्कळ वर्णन केलेले आहे. म्हणजे योग्यचा परिणाम आहे ज्ञानाचा हे सिद्धच होते म्हणतो. हे ऐकून मला फार आनंद वाटला. ते त्यांची कुठे किंवा ऐकलं नव्हतं ते उद्गार आणि हे त्याची अंतर्भावना आणि हे त्यांची शांती वगैरे. मग हे सहजपणे प्राप्त होऊ शकतात. काय विनाश आहे असं म्हणतात. तुम्ही प्रपंचात किती कष्ट करता त्याच्या एक क्षेत्रावर सुद्धा कष्ट नको इकडे. किती शिकावं लागतं, किती हे करावं लागतं, कटपट करावं लागते. काय नाही, खर्च नाही, खटपट नाही, शारीरिक कष्ट नाही, खर्च नाही, पैसे नको, नुसती इच्छा पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. इतकंच असा ज्ञानमार्ग आहे. आणि योगायोगाचा उत्तम आलेला आहे. आणि मी सांगितलेलं आहे धर्म म्हणजे मोक्ष म्हणून. मोक्षा सुद्धा आधारभूत धर्म आहे. धर्म म्हणजे हे चांगले वर्तन, नीतीचे वर्तन आणि शिक्षण योग्य. म्हणून आता हा विस्तार पुष्कळ आनंद झाला, फार आनंद झाला. आणि योग्य रीतीने शिक्षण चाललेलं आहे इकडे. पुष्कळ ठिकाणी शिक्षणाची ते अवदशा आहे. शिक्षण योग्य रीतीने होत नाही. मास्तर शिकवत नाहीत, आपल्या स्वार्थात पडलेले असतात. तसं काही इकडे दिसत नाही. तंतरीने कर्तव्यदक्षतेने आपण शिकवता. आणि ते नीतीचा मात्र तिकडे पाया पाहिजे. पूर्वी धर्ममुचर पुरुषामध्ये काय सांगितलं म्हणजे सत्यम धर्ममुचर, तू सत्य बोल, धर्माने वाग. मग असा भाव ते देत होते. आणि आई वडील त्यांना मान द्यायचं किंवा त्याला त्यांना पूज्य म्हणायचं असं होतं. मातृदेवो भव, पितृदेवो, आचार्य देवो भव, अशा तऱ्हेचे शिक्षणाचे ते पाया. आता नीतीचा पायाच आता नाही. नसलं तरी शिक्षकांना त्यांना माहिती आहे ते हे करायला समावेश करायला काही हरकत नाही. ते आपल्या कर्क्युलम मध्ये नसेल तर काय नसेल ना. आपण शिकवायला काय हे होतं हो की नाही. पण नीट पण चांगले येते नाही वागत सत्य बोलावं. कोणाचं हे करू नये, दुखू नये किंवा नीतीने वागू नये. आई वडिलांना महत्व किंवा मान द्यावा, उच्चता ताकद वगैरे वगैरे आपण शिक्षक करू शकतो. आणि मुले तयार करतो तसा एक मूर्तिकार असतो, तो सुंदर सुंदर मूर्ती करू शकतो की नाही. तसं तुम्ही मुले म्हणजे तुम्ही भावी पिढीतले मुख्य ते नागरिक आहेत किंवा हे आहेत